So, good morning, all of you. And first of all, welcome. Happy New Year. लास्ट सेम मध्ये आपण मार्केटिंग काय आहे हे डिटेल लर्न केलं होतं. सो इन दिस सेमिस्टर 6 मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे जो मार्केटिंग रिप्लेस होऊन आपला न्यू सब्जेक्ट इंट्रोड्यूस होतो तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, सो ह्युमन रिसोर्स काय आहे किंवा ऑर्गनायझेशन साठी ह्युमन रिसोर्स का महत्वाचा असतो ह्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा जो काही सिलेबस आहे हा प्रिपेअर केलेला आहे. ओके, सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या एम्प्लॉईज वरतीच केलेलं आहे आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण हा सब्जेक्ट लर्न करायचा आहे इन डिटेल. ओके, ह्युमन रिसोर्सेस मध्ये तुम्हाला वेगळं काही बघायला मिळणार नाही, फक्त एम्प्लॉईज त्याची डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशनचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, करिअर ओरिएंटेशन असेल, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट असेल, ओके, परफॉर्मन्स अप्रायझल असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या एम्प्लॉईजची कन्सर्न आहेत, एम्प्लॉईजच्या ग्रोथ साठी रिलेटेड आहेत किंवा ऑर्गनायझेशनच्या ग्रोथ साठी आहेत, ह्या बेसवरती हा सब्जेक्ट आपण लर्न करणार आहोत. ओके, so semester 6 subject human resource management. Now we start unit number first. So unit number first चं पण नेम आहे introduction to human resource management. So our first question, what is human resource management? Explain its feature. Okay, so human resource management, that means HRM, is an important area of management. Okay, जसं की आपण आपल्याला माहिती आहे सेमिस्टर 3 मध्ये, सेमिस्टर 4 मध्ये मॅनेजमेंट आपण डिटेल लर्न केलेला आहे. मॅनेजमेंट, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, कंट्रोलिंग, लीडरशिप, मोटिवेशन, प्रोडक्शन मॅनेजमेंट. ओके, सो त्याच्या पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टीसाठी जो महत्वाचा फॅक्टर आहे तो कोण असणार आहे तर ह्युमन रिसोर्सेस. So human resources management is an important area of management. Different terms such as labor management, personnel management, human capital management, and personnel administration are used to denote HRM. HRM is also known as, लक्षात ठेवा, जर ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने झालीच एक्झाम तर प्रत्येक स्लाइड मधून किती ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर होऊ शकतात हे मी सेम टाइमला सांगत जाईल. ओके, सो HRM स्टँड फॉर फर्स्ट थिंग. सेकंड, HRM is also known as किंवा पर्सनल मॅनेजमेंट इज ऑल्सो नोन ॲज, ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट इज ऑल्सो नोन ॲज, हे सगळे जे डिनोट आहेत हे लक्षात ठेवा पहिल्या स्लाइड मध्ये. So success of any business is greatly influenced by the caliber and attitude of the people who work for it. नक्की नेहमीच आपण असं म्हटलेलं आहे ह्युमन और एम्प्लॉईज इज अन असेट ऑफ ऑर्गनायझेशन. जसं आपण इथे सुद्धा म्हणतो की स्टुडंट आर असेट ऑफ अन ऑर्गनायझेशन, जसं विद्यार्थी सुद्धा एका एज्युकेशनचे असेट असतात तसेच एम्प्लॉई सुद्धा काय असणार आहेत त्या ऑर्गनायझेशनची असेट असतात. राईट, डेफिनेशन काय सांगितले बघा. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट as the recruitment, selection, development, utilization, compensation, and motivation of human resource by the organization. Okay, so ह्युमन रिसोर्स ही फक्त एम्प्लॉईजची कॉन्सेप्ट रिलेटेड असेल तरी त्याची प्रोसेस कुठून स्टार्ट होते, रिक्रुटमेंट पासून. टू रिक्रूट, दॅट मीन्स टू अपॉइंट द एम्प्लॉईज, देन टू सिलेक्ट द सुटेबल कॅन्डिडेट, देन टू प्रोव्हाइड द training facility to the employees, then proper utilization of the employees, compensation, that means provide proper remuneration to the employees. Okay, also concentration on motivation to the employees. Okay, so all these things including under HRM, right? So are you getting my point? Human resource management introduction and definition. Just wait.
Okay. Sorry, guys. We will continue. So introduction काय आहे लक्षात आलं का? Am I audible? Yes. So continue करू आपण. Features of HRM. Feature, nature, characteristic अशा पॉइंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. So first point is process. Human resources is a process of managing human resources. Okay, human resource ला manage करण्यासाठी first thing here we follow a several step or process. So this includes acquisition of human resources. First thing आपल्याला काय करावं लागतं? Acquisition करावं लागेल. So human resources planning, recruitment, selection, placement and induction of staff. Okay. So acquisition of human resources मध्ये काय इन्क्लूड होतं? हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट अँड इंडक्शन ऑफ स्टाफ. आता ह्या डिटेल चॅप्टर तुम्हाला लर्न करायचे आहेत. ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग काय आहे, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट अँड इंडक्शन. इन शॉर्ट मध्ये सांगते, ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग कोणतंही प्लॅनिंग आलं तर आपण काय म्हणतो? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. ओके, दिस इज कॉल्ड द ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग. रिक्रुटमेंट मीन्स हु अट्रॅक्ट द कॅन्डिडेट. ओके, जे कॅन्डिडेट आहेत त्यांना अट्रॅक्ट करणे. सो रिक्रुटमेंट इज द निगेटिव्ह प्रोसेस असं पण म्हटलं जातं, कारण आपण प्रत्येकाला अट्रॅक्ट करतो आपल्या जॉबकडे, पण सगळ्यांचं सिलेक्शन करतो का? नाही. ओके, सो त्याच्यानंतर आहे सिलेक्शन. दॅट मीन्स हिअर वी चॉईस द राईट कॅन्डिडेट फॉर राईट जॉब. राईट जॉब साठी आपण राईट कॅन्डिडेट सिलेक्ट करतो. प्लेसमेंट दॅट मीन्स अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट प्लेस, आणि त्या प्रॉपर प्लेस वरती एम्प्लॉईची अपॉइंटमेंट करतो. इंडक्शन मीन्स टू इंट्रोड्यूस एम्प्लॉईज. ओके, त्या एम्प्लॉईचं इंट्रोड्यूस करणे ऑर्गनायझेशन मध्ये, दॅट मीन्स इंडक्शन. ओरिएंटेशन असे डिटेल कॉन्सेप्ट आपल्याला लर्न करायचे आहे. फक्त ऍक्विजिशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस मध्ये काय इन्क्लूड होतं हे लक्षात ठेवा. सेकंड, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. सेकंड स्टेप आपल्याला कोणती फॉलो करायची आहे? डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. इथे आता एम्प्लॉईज आपला ऑर्गनायझेशन मध्ये एंटर झाला. सो इथे आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करतो? डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस वरती. दॅट मीन्स हिअर इन्क्लूड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आता डेव्हलपमेंट आला म्हटल्यानंतर इथे त्याला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? ट्रेनिंग. सो इथे तुमच्या लक्षात राहील, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस मध्ये फक्त काय येणार आहे तर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. थर्ड स्टेप, एम्प्लॉईजला डेव्हलप केलं आपण, त्याला प्रॉपर ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. देन मोटिवेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. मग त्याला मोटिवेशन द्यावं लागेल. That means performance appraisal, giving recognition and reward of the staff, handling their problem, etc. Okay. So ह्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील? मोटिवेशनच्या अंडर फॉलो कराव्या लागतील. परफॉर्मन्स अप्रायझल, गिव्हिंग रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड अँड हँडलिंग देअर कंप्लेंट ऑर प्रॉब्लेम. अँड लास्ट, मेंटेनन्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस. दॅट मीन्स एम्प्लॉईजला रिटेन करणं महत्वाचं आहे, राईट? सो प्रोव्हाइडिंग प्रॉपर वर्किंग कंडिशन, हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द स्टाफ. त्या एम्प्लॉईजला प्रॉपर वर्किंग कंडिशन प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे, किंवा त्याची हेल्थ, त्याची सेफ्टी ही सुद्धा तितकीच महत्वाची असते. इज इट क्लिअर? स्टेप नंबर फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला का? ओके. सो पॉइंट नंबर 2, ऍज युजल, जसं आपल्याला माहिती आहे, फीचर्सचा क्वेश्चन असेल तर कंटिन्युअस इन नेचर असतो. So continuous in nature, HRM is not a one-time function. It is a continuous process or never-ending process. In other words, HR must be managed on a continuous basis. It has to continuously changes and adjust according to the changes in the environment, changes in the expectation of the staff. म्हणजे continuous process का आहे HRM? कारण एम्प्लॉईच्या एक्सपेक्टेशन काय आहे, किंवा एन्व्हायरमेंट जसं चेंज होतं त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने
एम्प्लॉईजला सुद्धा कंटिन्युअस चेंज करणं महत्वाचं आहे किंवा त्याचे एक्सपेक्टेशन फुलफिल करणं महत्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण आता इंट्रो मध्ये बघितलं, प्रोव्हाइड प्रॉपर वर्किंग कंडिशन टू दी एम्प्लॉईज. म्हणजे जर आपण आज एम्प्लॉईजला प्रॉपर वर्किंग कंडिशन दिली आणि आणखी एक वर्षभर त्याच्याकडे नाही लक्ष दिलं तर तो एम्प्लॉईज रिटेन होईल का ऑर्गनायझेशन मध्ये? नक्कीच नाही होणार, राईट. दॅट मीन्स हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन कंटिन्युअस प्रोसेस. आपल्याला कंटिन्युअस प्रोसेसला इम्पॉर्टंट हे ठेवलं. Then point number 3, focus on objective. HRM aim at the achievement of the objective. This includes organizational objective, individual objective, group objective and social objective. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ऍट द सेम टाइम अचीव्ह करायचे आहेत. म्हणजे एम्प्लॉईज 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 असं नको, तर एम्प्लॉईचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाले पाहिजेत. ऑर्गनायझेशनची सुद्धा ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होणं महत्वाचं आहे. सो त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह सच ॲज ग्रोथ, प्रॉफिटेबिलिटी, इनोव्हेशन, ओके, विथ द हेल्प ऑफ एम्प्लॉईज. सेकंड, individual objective such as high salary, job satisfaction, job security, recognition, etc. म्हणजे हे झाले एम्प्लॉईचे ऑब्जेक्टिव्ह. ग्रुप और डिपार्टमेंटल ऑब्जेक्टिव्ह सच ॲज टीम वर्क. काही एम्प्लॉईज म्हणतील की मला टीम सोबत वर्क करायला आवडतं, मी टीम परफॉर्मन्स हा बेस्ट देऊ शकतो, तर तुम्ही टीम वर्कला इम्पॉर्टंट, राईट. अँड सोशियल ऑब्जेक्टिव्ह सच ॲज सोशल डेव्हलपमेंट, protecting the disadvantaged section of the society, developing society in general, etc. That means social welfare activity. Okay, so HRM achieve objectives such as organizational objective, group objective, individual objective and societal objective. Is it clear? Point number 2, point number 3. Yes. Yes. So next point, universal application. HRM has universal application. It is all pervasive in nature. That is, it can be used for the business as well as for other organizations such as school, college, hospital, social, political, religious organization, government department, etc. म्हणजे असं नाहीये की फक्त ह्युमन रिसोर्सेसला ऑर्गनायझेशन मध्येच इम्पॉर्टन्ट दिलं जातं, नाही. जिथे एम्प्लॉईज वर्क करतायत, मग ते कोणतंही प्लेस असेल, मग स्कूल असेल, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, ह्युमन रिसोर्सेस हा प्रत्येक ठिकाणी असतो. सो तुम्ही काय करा, प्रत्येक ठिकाणी HRM ही कन्सेप्ट काय असणार आहे तर ऍप्लिकेबल. ओके. पॉइंट नंबर 5, integrated use of subsystem. HRM makes use of subsystems such as organizational development, training, performance appraisal, career development, etc. All these subsystems are necessary to increase the efficiency of the staff and to bring success to the organization. Okay. सो जनरली ह्या HRM मध्ये सांगितलं जातं की HRM चं सक्सेस जर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, सो हिअर वी प्रेफर द ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज as well as performance appraisal, then career development. ह्या मेन गोष्टी आहेत HRM मध्ये. सो ट्रेनिंग आता तुम्हाला वेगळं काही सांगायला नको किंवा ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट काय आहे हे नको सांगायला, तर तुमच्यासाठी नवीन पॉइंट कोणता असणार आहे, परफॉर्मन्स अप्रायझल. सो परफॉर्मन्स अप्रायझल पण तुम्हाला कधी कुठेतरी झालं असेल बघा, पण काय आहे परफॉर्मन्स अप्रायझल मीन्स? परफॉर्मन्स अप्रायझल मीन्स इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. ओके, ज्या एम्प्लॉईजने बेस्ट वर्क केलेला आहे त्याला तुम्ही रिवॉर्ड द्या किंवा एखादं अप्रिसिएशन सर्टिफिकेट द्या, म्हणजे ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन, किंवा एखादी ट्रॉफी द्या. दिस इज कॉल्ड द परफॉर्मन्स अप्रायझल. जर बेस्ट काम केलं असेल तर रिवॉर्ड द्या, जर परफॉर्मन्स निगेटिव्ह असेल तर पनिशमेंट द्या. पनिशमेंट इन द सेन्स काय केलं जातं, डिमोशन केलं जातं, ट्रान्सफर केली जाते, देन वर्क थोडंसं इन्क्रीज करून दिलं जातं. एकंदरीत त्याचा परफॉर्मन्स तुम्ही इव्हॅल्युएट करा. अँड करिअर डेव्हलपमेंट, एखाद्या एम्प्लॉईज मध्ये डिफरंट एखादं स्किल असेल तर त्याला करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू ने थोडंसं मोटिवेट करा. इज इट क्लिअर? इंटिग्रेटेड यूज ऑफ सक्सेस. Yes. Yes. व्हेरी गुड.
Next, multidisciplinary. HRM is a multidisciplinary in nature. It utilizes knowledge and input drawn from the different subjects such as psychology, sociology, philosophy, communication, education, organizational behavior, etc. म्हणजे आता हे तुम्हाला माहिती आहे की कोणताही फीचरचा क्वेश्चन असेल तर मल्टीडिसिप्लिनरी, युनिव्हर्सल ऍप्लिकेशन, आर्ट अँड सायन्स, देन कंटिन्युअस प्रोसेस हे कॉमन पॉइंट आहे. सो मल्टीडिसिप्लिनरी असेल तर लक्षात ठेवायचं की यामध्ये सब्जेक्टचे नाव इन्क्लूड असतात. ओके, सो HRM इज द मल्टीडिसिप्लिनरी. इट युटिलाइज नॉलेज अँड इनपुट ड्रॉ फ्रॉम डिफरंट सब्जेक्ट. ते वेगवेगळ्या सब्जेक्टचे रिलेटेड नॉलेज हे युटिलाइज केले जातं. मग ते सायकोलॉजीची असेल, सोशॉलॉजीची असेल, फिलॉसॉफीची असेल, कम्युनिकेशनची रिलेटेड असेल, whatever, right? And last point is function. Human resources management involve several functions concerned with the management of people at work. It includes manpower planning, employment, placement, training, appraisal, and compensation of employees. हे काही सब फंक्शन आहे हे फंक्शन ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट मध्ये रन केले जातात. इज इट क्लिअर? क्वेश्चन नंबर फर्स्ट. Yes, ma'am. ओके, Yes. काय बघितलं बघा आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज HRM? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड इट्स फीचर. सो प्रोसेस, देन प्रोसेस मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे, प्रोसेस मध्ये काय असणार आहे, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट फॉलो several process like acquisition of human resources, then development of human resources, then motivation of human resources and maintenance of human resources. ह्या एका पॉइंट वरती डेफिनेटली तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह हे 10 एक ऑब्जेक्टिव्ह तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, 5 ते 10. देन कंटिन्युअस प्रोसेस, focus on objective, universal application, integrated use of subsystem, multidisciplinary and function. Okay, hope so तुम्हाला पहिला क्वेश्चन क्लियर झाला असेल. So now we start our question number second. Explain function of HRM. Human resource is an important part of any organization or company. If they are so important, it became the duty of the concern to provide the best working atmosphere. Okay, जसं की आपण सांगितलं, एम्प्लॉईजला रिटेन करायचं असेल, here we provide proper atmosphere to the employees or proper working condition to the employees. Okay, एम्प्लॉईजला काय करा, तुम्ही गुड ऍटमॉस्फिअर प्रोव्हाइड करा, तरच तो एम्प्लॉईज काय करेल, त्याचा बेस्ट किंवा त्याचा 100% देईल असं म्हणू शकतो. For the fulfillment of this objective, they hire an HR or human resource manager. Human resources is not an old and complex concept. An HR manager performs various functions for the proper functioning of the organization. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, कोणतंही फंक्शन का रन करतो बरं आपण, स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. ओके, मग ती ऍक्टिव्हिटी कोणतीही असू दे, ती ऍक्टिव्हिटी स्मूथली कंडक्ट होण्यासाठी हियर वी फॉलो सेव्हरल फंक्शन. हे फंक्शन कोणती आहेत बघा. Generally function are classified into two category, managerial function and operative function. Managerial function we was already learned in semester 3, right? प्लॅनिंग काय आहे, ऑर्गनायझिंग काय आहे, स्टाफिंग काय आहे, डायरेक्टिंग काय आहे, आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. त्यामुळे इथे फक्त ऑपरेटिव्ह फंक्शन आपण डिटेल लर्न करणार आहोत. Function of human resource management. First, human resources planning, HRP. Human resources planning is the primary activity of HRM. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे, मॅनेजमेंट करायची असेल तर पहिली गोष्ट काय करावी लागेल, प्लॅनिंग, राईट? सो इथे आपल्याला हेच सांगायचं आहे, ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग इज अन प्रायमरी ऍक्टिव्हिटी ऑफ HRM. Human resources planning is the process by which the organization ensures that it has the right kind of people at the right time at the right place. Okay.
एम्प्लॉईजला काय करा, राईट प्लेस वरती अपॉइंट करा, राईट पीपल चॉईस करा, राईट टाइम वरती करा. दिस इज कॉल्ड द HRP. HRP involve activity such as taking inventory of the present human resources, forecasting manpower requirement, forecasting supply of human resources, estimating manpower gap, action plan in case of shortage or surplus of manpower. HRP मध्ये काय येतं लक्षात आलं का? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, HRP means appointed right candidate at the right time at the right place. सिंपल थिंग. ओके, हे मेन काम आहे HRP. मग यामध्ये आणखी काय HRP ला करावं लागतं? फोरकास्ट मॅनपॉवर रिक्वायरमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटला किती एम्प्लॉईची रिक्वायरमेंट आहे हे फोरकास्ट करा. ओके, इन फ्युचर मॅनपॉवर प्रत्येक डिपार्टमेंटला किती रिक्वायर आहे हे HRP च्या अंडर इन्क्लूड असणार आहे. देन फोरकास्टिंग सप्लाय ऑफ ह्युमन रिसोर्सेस. मग तुम्ही रिक्वायरमेंट जर घेतली असेल तर ती रिक्वायरमेंट फुलफिल करा. दॅट मीन्स सप्लाय ऑफ ह्युमन रिसोर्सेस ऍज पर दी रिक्वायरमेंट. जितकी रिक्वायरमेंट आहे तितका तुम्ही सप्लाय केलेला आहे का, आणि जर काही गॅप असेल तर त्याचं एस्टिमेशन घ्या. राईट, सो एस्टिमेशन ऑफ मॅनपॉवर गॅप. अँड लास्ट इज अ ऍक्शन प्लॅन इन द केस ऑफ शॉर्टेज ऑर सप्लाय ऑफ मॅनपॉवर. आणि जर काही गॅप दिसत असेल तर त्यावरती ऍक्शन घ्या. ओके, सो दीज आर इन्क्लूड्स ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग. इज इट क्लिअर? Yes. Yes. जे फंक्शन आहेत हे डिटेलच विचारले जातात. त्यामुळे HRP च्या अंडर काय येतं, हा पहिले 4 सेंटेन्स लिहायचे नाही. सो HRP च्या अंडर हे नंतरचे 4 सेंटेन्स इम्पॉर्टंट असणार आहे. फोरकास्ट मॅनपॉवर रिक्वायरमेंट, सप्लाय ह्युमन रिसोर्स, एस्टिमेशन मॅनपॉवर गॅप अँड ऍक्शन प्लॅन. सेकंड, acquisition function. That means procurement function. This function is concerned with the procuring and employing people who possess necessary skill, knowledge, and aptitude. This function includes job analysis, recruitment, and selection. Okay. So, काय आहे बघा, job analysis is very important concept. खूप म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाची किंवा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट मानली जाते जॉब अनालिसिस. So job analysis means collecting information related to the operation and responsibility of specific job. इथे तुम्ही काय करताय, कलेक्टिंग इन्फॉर्मेशन, हे लक्षात. जॉब अनालाइज केला जातो. And here we collect information relating to the operation and responsibility of the specific job. Recruitment means processing of searching. Recruitment म्हणजे काय, तर searching for the prospective employees and stimulating them to apply the job in the organization. म्हणजे एम्प्लॉईजला अट्रॅक्ट करण्याचं काम, सर्च करण्याचं काम, त्याला अप्लाय करण्यासाठी मोटिवेट करण्याचं काम ह्या रिक्रुटमेंटच्या अंडर केलं जातं. मोटिवेट इन द सेन्स मोटिवेट नाही, जस्ट आपण त्यांना अट्रॅक्ट करतो. सिलेक्शन, choosing the most suitable candidate from those who have applied for the vacant post. आता इथे रिक्रूट केलेत आपण 100 एम्प्लॉईज. ओके, म्हणजे सर्च केले, तर सर्च केलेले 100 एम्प्लॉईज ना ते आपण जॉब नाही देत ना. सो सिलेक्शन मध्ये आपण काय करतो, हियर वी चूजिंग द मोस्ट सुटेबल कॅन्डिडेट फ्रॉम दोज हु हॅव अप्लाइड फॉर द वॅकंट पोस्ट. ज्याने कोणी वॅकंट पोस्ट साठी अप्लाय केलेला आहे त्यापैकी सुटेबल कॅन्डिडेट, मोस्ट सुटेबल कॅन्डिडेट आपण इथे चॉईस करतो. ओके, दिस इज कॉल्ड acquisition function. We are include job analysis, that means collecting information regarding job. Recruitment means searching the prospective employees, and selection means choosing the most suitable candidate. Is it clear? Acquisition function. Yes. Yes. Then, Yes. नेक्स्ट प्लेसमेंट. जसं की आपण आधी फीचर मध्ये बघितलेलं आहे, प्लेसमेंट, इंडक्शन, ओरिएंटेशन, परफॉर्मन्स अप्रायझल हे आपल्याला डिटेल बघायचं आहे. सो व्हॉट इज मीन बाय प्लेसमेंट? Placement is done
आफ्टर सिलेक्शन ऑफ द एम्प्लॉईज. कोणती स्टेप कोणत्या स्टेप नंतर येते हे लक्षात ठेवा. हा पहिलं स्टार्टिंग होणार आहे रिक्रुटमेंट पासून. रिक्रुटमेंट मध्ये आपण सर्च करतो, नंतर सिलेक्ट करतो आणि सिलेक्शन नंतर मग प्लेसमेंट कडे येतो. सो प्लेसमेंट इज डन आफ्टर सिलेक्शन ऑफ द एम्प्लॉईज. इट मीन्स टू पुट द राईट मॅन इन द राईट प्लेस ऑफ द वर्क. प्लेसमेंट म्हणजे काय? ओके, एम्प्लॉईजला आपण काय म्हणून अपॉइंट केलेलं आहे? ऍज अ क्लर्क. मग त्याला क्लर्कच्या प्लेसवरती काय करणे? जॉब देणे. दॅट मीन्स प्लेसमेंट. ओके, आता इथे सिंपल सांगितलेलं आहे. इट मीन्स टू पुट द राईट मॅन इन द राईट प्लेस ऑफ वर्क. ओके, it is the process of assigning a specific job to each of the selected candidate. म्हणजे जसं की आधी आपण सांगितलं की जर क्लर्क असेल तर क्लर्कचा काय जॉब आहे हा त्याला असाइन करणे. ओके, it involves assigning a specific rank and responsibility to an individual, as well as here we distribute or we assign the employee's responsibility. Okay, त्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असाइन करण्याचं काम सुद्धा प्लेसमेंटच्या अंडर येईल. इट इज मॅचिंग ऑफ एम्प्लॉई स्पेसिफिकेशन विथ द जॉब रिक्वायरमेंट. आता स्पेसिफिकेशन इज ऑल्सो वायडर कॉन्सेप्ट. एम्प्लॉई स्पेसिफिकेशन हे आपण डिटेल नंतर बघणार आहोत. स्पेसिफिकेशन मध्ये त्याचं स्किल येईल, त्याचं नॉलेज येईल. ओके, सो त्याचं जे स्किल आहे त्यानुसार त्याची जॉब रिक्वायरमेंट मॅच करण्याचं काम प्लेसमेंटच्या अंडर येतं. तर हे जरी सिंपल सेंटेन्स असेल तर यामध्ये खूप मिनिंग आहे. काय सांगितलंय? इट इज मॅचिंग ऑफ एम्प्लॉई स्पेसिफिकेशन विथ जॉब रिक्वायरमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा सेल्समन आपल्याला अपॉइंट करायचा आहे तर सेल्समनचं बेसिक स्किल काय असतं सांगा बरं? काय असायला हवं त्याच्याकडे? बोला. सेल्समनला कन्व्हिन्स पीपल. व्हेरी गुड. कन्व्हिन्सिंग करता आलं पाहिजे. कन्व्हिन्सिंग स्किल म्हणू शकतो आपण. सिंपल थिंग कम्युनिकेशन स्किल. ओके, त्याच्याकडे लोकल म्हणजे जे काही काय म्हणतो आपण लोकल लँग्वेज स्किल त्याच्याकडे असणं, इंग्लिश, हिंदी, जे काही कंझ्युमर किंवा ज्याच्यासोबत तो व्हिजिट करेल त्याच्यासोबत बोलण्याची एक कॅपॅबिलिटी, एक ॲटिट्यूड, एक स्टाईल, ओके, पर्सनॅलिटी ही असणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द स्पेसिफिकेशन, राईट? सो प्रॉपर प्लेसमेंट गिव्ह जॉब सॅटिस्फॅक्शन टू द एम्प्लॉईज अँड इट इनक्रीज देअर इफिशियन्सी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, जर तुम्ही प्रॉपर प्लेसमेंट केलं तरच काय होणार आहे? त्या एम्प्लॉईजला जॉब सॅटिस्फॅक्शन हे मिळू शकतं. जर आपण कॉमर्सचा पर्सन अपॉइंट केलेला आहे आणि त्याला आपण एखादं सायन्सशी रिलेटेड वर्क जर दिलं तर त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल का हो? नक्कीच नाही. ओके, सो प्रॉपर प्लेसमेंट गिव्ह जॉब सॅटिस्फॅक्शन टू द एम्प्लॉई. देन नेक्स्ट इज परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स अप्रायझल इज अ सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स ॲट वर्क. म्हणजे जे काही एम्प्लॉईजने टास्क कंप्लीट केलेला आहे, वर्क कंप्लीट केलेला आहे, त्याचं एक सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन करायचं. मग ह्या इव्हॅल्युएशनच्या सुद्धा काही मेथड्स आहेत, हे आपल्याला डिटेल पुढे बघायचे आहे. तो सिंपल थिंग लक्षात ठेवा. डॅश मीन्स सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, देन परफॉर्मन्स अप्रायझल, इंडक्शन असे ऑप्शन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो काय आहे? परफॉर्मन्स अप्रायझल इज द सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. It is the review of an employee's performance of assigned duty and responsibility. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या एम्प्लॉईजला ड्युटीज दिलेली आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ती त्यांनी प्रॉपर कंप्लीट केलेली आहे का त्याचा रिव्ह्यू घेण्याचं काम या परफॉर्मन्स अप्रायझलच्या अंडर केलं जातं. Such evaluation is done with respect of certain predetermined criteria such as job knowledge, quality and quantity of output, cooperation, leadership, ability, versatility, etc. सो हे काही क्रायटेरिया दिलेले आहेत. त्या क्रायटेरियानुसार त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जातो. परफॉर्मन्स अप्रायझल हेल्प
in identifying strength and weakness of the employees. This is very important thing. काय सांगायचं आहे इथे, परफॉर्मन्स अप्रायझल हेल्प हे कशासाठी केलं जातं. Here we can easily find out the employee strength and weakness, and after that we provide training facility to the employees when the weakness of the employee. जर weakness काही मिळालाच आपल्याला तर आपण काय करणार, त्याचा परफॉर्मन्स बेस्ट होण्यासाठी त्याला ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. एखादा स्ट्रॉंग पॉइंट असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण इन्क्रीज करू शकतो, किंवा त्याला प्रमोशन देऊ शकतो, किंवा त्याला एखादा डिफिकल्ट टास्क देऊ शकतो. राईट. So these help in the framing, training and development program. Is it clear? Performance appraisal. Yes, ma'am. Okay. Then next is training and development. One of the vital function of HRM is to provide training and development to the employees. Training and development refers to the imparting of specific skill, ability and knowledge to the employees. जे ट्रेनिंग हे कशासाठी दिलं जाईल, सपोज एखादा न्यू एम्प्लॉईज आहे, त्याला स्किल रिक्वायर आहे, तर अशा एम्प्लॉईजना स्किल प्रोव्हाइड करण्यासाठी, त्यांची ॲबिलिटी इन्क्रीज होण्यासाठी, नॉलेज इन्क्रीज होण्यासाठी here we provide training facility to the employees. In the process of plan program undertaken for improvement of employees performance, such program help in achieving organizational and personal goals. Okay, so training and development is two different concepts. आपल्याला ते लर्न करायचे आहे. What is mean by training and what is mean by development. So इथे काय केलं जातं या कंबाईन कन्सेप्ट मध्ये, here we provide some skill, ability, knowledge to the employees. ओके, आणि हा प्लॅन प्रोग्राम आहे, कारण ह्यामध्ये प्रॉपर सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून एम्प्लॉईजला स्किल हे प्रोव्हाइड केले जाईल ऍज पर दी एम्प्लॉईज रिक्वायरमेंट. काय रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. Then compensation function, it also very important. Compensation refers to all the reward earned by the employees in return for their labor. It includes compensation, something to return. Employees ने वर्क केल्याबद्दल त्याला काहीतरी द्यायला हवं. So these are compulsory or these are non compulsory. So compulsory जे आपल्याला द्यावं लागणार आहे यामध्ये मग सॅलरी आहे, बोनस आहे. ओके, मग नॉन कंपल्सरीच्या आहेत त्या कोणत्या आहेत परत सांगितलेलं आहे बघा. Direct financial compensation consisting of pay received in the form of wages, salary, bonus, commission provided at regular and consistent interval. Okay, so जे बोनस वगैरे आहे हे इंटरवल नंतर देतात. देन सॅलरी आहे, वेजेस आहे. ओके, हे कसे असतात तर रेग्युलर असणार आहे. राईट. Then indirect financial compensation, which includes benefits, leave, retirement plan, recognition, certificate of appreciation, etc. These are non-monetary म्हणतो आपण याला. हे सुद्धा indirect financial compensation देणं must असतं. Appropriate reward motivate employees to improve their performance. आणि जर आपण एम्प्लॉईजला नॉन मॉनिटरी फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या किंवा ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन प्रोव्हाइड केलं तर नक्कीच काय होणार आहे, ऍज द रिझल्ट इम्प्रूव्ह एम्प्लॉईज परफॉर्मन्स. राईट. अँड लास्ट इज करियर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. These days, many organizations facilitate career planning and development of their employees. Career planning involves deciding on the career goal of the employees and the route of the achieve this. म्हणजे असं नाहीये की फक्त एम्प्लॉईजने ऑर्गनायझेशनचा टास्कच कंप्लीट केला पाहिजे. ह्युमन रिसोर्सेस ही अशी कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण काय करतो, सगळे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करतो. जसं की आपण सांगितलं, मग त्यामध्ये काही एम्प्लॉईचे आहेत, काही ऑर्गनायझेशनचे आहेत, काही टीमचे आहेत, काही सोशल आहेत. राईट. सो म्हणून आपण इथे काय करतो, कोणतं फंक्शन रन करतो, करियर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. सो हियर वी कॉन्सन्ट्रेट ऑन एम्प्लॉईज करियर अँड गोल. ओके. So career development refers to program designed to match on individual need,
ability and career goal with the opportunity in the organization. It's very important thing. लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे, करिअर म्हणजे कोणत्या करिअरला इम्पॉर्टन्स द्या, ज्या त्याच्या करिअर मधून ऑर्गनायझेशनला सुद्धा काही अपॉर्च्युनिटी ह्या अवेलेबल होऊ शकते. ओके, such career planning and development not only help the employees but also the organization to achieve growth. हे लास्ट सेंटेन्स खूप महत्वाचं असेल, लक्षात येत आहे. सो अशा करिअर प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट तुम्ही रन केलेली असतात हे फंक्शन, जेणेकरून एम्प्लॉईची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि ऑर्गनायझेशनची सुद्धा ग्रोथ होणं तितकंच महत्वाचं असेल. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Okay. Yes. So now we start our last question. Importance of human resource management. So यामध्ये चारच पॉइंट असतील इम्पॉर्टन्स मध्ये. सिग्निफिकन्स फॉर अन एंटरप्राइज, प्रोफेशनल सिग्निफिकन्स, सोशल सिग्निफिकन्स अँड नॅशनल सिग्निफिकन्स. काय आहे बघा, ऍट कॉर्पोरेट लेवल. For an organization, effective human resource management lead to attainment of its effectively. HRM help the goal efficiently and organization in the following way. Attracting and recruiting best talented. So आपण काय करतो बेसिकली, कोणत्या एम्प्लॉईजना अट्रॅक्ट करतो, ज्यांच्याकडे बेस्ट टॅलेंट आहे अशा एम्प्लॉईजना आपण सिलेक्ट करतो किंवा अट्रॅक्ट करतो. देन retaining employees through effective human resources planning, recruitment planning, selection, placement, orientation and promotional policy. म्हणजे जसं की आपल्याला सांगितलं की एम्प्लॉईजला रिटेन करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट और इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर ऑर्गनायझेशन. म्हणजे फक्त एम्प्लॉईज, एखादा टॅलेंटेड एम्प्लॉईजला अट्रॅक्ट करणं म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आहे का हो, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे का? नक्कीच नाही. तर ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटमुळे काय होतं, तर आपण काय करू शकतो, हियर वी प्रिफर HRP, दॅट मीन्स ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग, देन रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट, ओरिएंटेशन अँड प्रमोशनल पॉलिसी. आता हे तुम्हाला सांगितलं. ह्युमन रिसोर्सेस HRP काय आहे हे तुमच्या लक्षात आलं, रिक्रुटमेंट म्हणजे काय आहे हे लक्षात आलं, सिलेक्शन लक्षात आलं, प्लेसमेंट अपॉइंटेड राईट प्लेस, ओके, राईट एम्प्लॉईज ऍट द राईट प्लेस. ओरिएंटेशन म्हणजे माहितीये का, ओरिएंटेशन मध्ये काय केलं जातं, प्रोव्हाइड प्रॉपर स्किल टू द एम्प्लॉईज फॉर अ न्यू जॉब. सपोज आपण एखाद्या एम्प्लॉईजला न्यूली अपॉइंट केलेलं आहे आणि त्याच्याकडे थोडंसं नॉलेज कमी आहे, स्किल कमी आहे, तर त्या एम्प्लॉईजला ओरिएंटेशन. आता सिम्पल थिंग, एखादा नवीन एम्प्लॉईज आहे तर तुमचं एक एक्झाम्पल देऊ शकतो आपण. तुम्ही FY/BCom ला ऍडमिशन घेतल्यानंतर एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेतला जातो बघा. की कॉलेज काय आहे, कॉलेजमध्ये कोणत्या फॅसिलिटी आहेत ह्या तुम्हाला सांगितल्या जातात, राईट. तसंच ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट मध्ये सुद्धा ओरिएंटेशन प्रोग्राम घेतले जातात. आणि ह्या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये ऑर्गनायझेशन काय आहे, ऑर्गनायझेशनचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, एम्प्लॉईजला कोणत्या स्किलची गरज आहे आणि ते स्किल प्रोव्हाइड केले जातात. This is called the orientation. Okay. So, development of employees by enhancing necessary skill and imparting right attitude among them through training, development, performance appraisal, etc. The available human resources can be put optimum utilization by effective HRM. HRM also ensure that organization has a competent team and dedicated employees in future. म्हणजे ह्युमन रिसोर्सेस इज व्हेरी वायडर कन्सेप्ट म्हणतो ना आपण, कारण ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. तुम्ही HRP पासून प्रमोशनल पॉलिसी, एम्प्लॉईज परफॉर्मन्स, परफॉर्मन्स अप्रायझल, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, सिलेक्शन, ओरिएंटेशन, इनरिचमेंट, इनलार्जमेंट, खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. म्हणून काय होते, ऍट कॉर्पोरेट लेवलला खूप सारे सिग्निफिकन्स हे बघायला मिळतात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट. Yes. At professional level, human resource management help
in identifying the aptitude and skill of the employees. It also contributes to professional growth by providing opportunity for development of employees. Okay, so human resources च्या अंडर काय केलं जातं? ह्युमन रिसोर्सेस कॉन्ट्रीब्यूट टू प्रोफेशनल ग्रोथ, म्हणजे एम्प्लॉयची प्रोफेशनल ग्रोथ कशी करता येईल त्याच्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट हे केलं जातं. It improve interpersonal communication and relationship among guest employees. म्हणजे जसं आपण सांगितलं की फक्त ऑर्गनायझेशनला इम्पॉर्टंट नाही दिलं जात ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट मध्ये, तर तो एम्प्लॉईज महत्वाचा आहे. म्हणून एम्प्लॉईजचं इंटरपर्सनल स्किल कसं इम्प्रूव्ह करता येईल, त्यांचं रिलेशन कसं गुड बिल्डअप करता येईल, दीज आर इन्क्लुडिंग अंडर ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. इट लीड्स टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. It enable effective teamwork among employees by providing healthy working environment. It enable allocating work properly to employees as well as to team and developing healthy relationship among team. Okay, so ह्या प्रॉपर टीम मध्ये एक प्रोफेशनल ऍटमॉस्फिअर किंवा एक गुड ऍटमॉस्फिअर कसं बिल्डअप करता येईल हे सुद्धा HRM मध्ये इन्क्लूड असतं. सोशल लेवल, जसे की आपण सांगितलं की इथे आपण सगळे ऑब्जेक्टिव्ह काय करतोय तर अचीव करतोय. सो HRM प्ले इम्पॉर्टंट रोल इन द सोसायटी. इट हेल्प्स labor to live with the pride and dignity by providing employment which in turn give the social and psychological satisfaction. It's very important thing. तुम्हाला सोशल आणि सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन सुद्धा तुमच्या ऑर्गनायझेशन मधून मिळणं महत्वाचं आहे, आणि यासाठी सुद्धा HRM काय करते तर प्रयत्न करते. इट एन्हान्स द क्वालिटी ऑफ लेबर फोर्स विच लीड्स टू इम्प्रूव्हमेंट इन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. It maintains balance between human resources demand and human resources supply. आता हे काम कोण करतं सांगा बरं? ह्युमन रिसोर्सेस ची डिमांड अँड ह्युमन रिसोर्सेसचं प्लॅनिंग, त्यामध्ये बॅलन्स करण्याचं काम कोण करतं सांगा? HRM. मग अशी कोणत्या कॉन्सेप्टच्या अंडर हा टास्क कंप्लीट करतात असं सांगितलेलं आहे? मॅचिंग डिमांड अँड सप्लाय हे रिक्रुटमेंट करतं, सिलेक्शन करतं, HRP करतं. कोणती कॉन्सेप्ट करते सांगा बरं? विचारलात का? ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग. बॅक जाऊया आपण म्हणजे लक्षात येईल. पहिल्याच पॉइंट मध्ये सांगितलं होतं, इथे या, इथे काय सांगितलं? ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग. इथे सांगितलं होतं फोरकास्ट मॅन पॉवर रिक्वायरमेंट, फोरकास्टिंग सप्लाय ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ओके, सो हे कोणाचं वर्क आहे? ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग, राईट? सो विसरू नका. And last point, national level. Human resources management play a very significant role in the development of nation. Efficient and committed human resources lead to effective utilization of national resources like natural, physical and financial resources. Skill and developed human resources ensure rapid economic development of the country. जसं की आपण म्हणतो की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही कशावरती आहे तर वेगवेगळ्या सेक्टरवरती, जे सर्व्हिस सेक्टर आहे किंवा इंडस्ट्रियल सेक्टर आहे, राईट? सो इंडस्ट्रियल सेक्टर मधला महत्वाचा पार्ट कोण आहे मग? ह्युमन रिसोर्सेस. सो ह्युमन रिसोर्सेस help to develop the economic growth and economic development. Effective human resources enhance economic growth, which in the turn leads to higher standard of living and maximum employment. ओके, आणि ह्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या अंडर एम्प्लॉईजना जॉब ऑपॉर्च्युनिटी देण्याचं काम किंवा त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करण्याचं काम सुद्धा करून नॅशनल लेवल चा सिग्निफिकन्स हा फुलफिल केला जातो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. So significance
इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस मध्ये आपण 4 पार्ट बघितले. ऍट कॉर्पोरेट लेवल, ऍट प्रोफेशनल लेवल, ऍट सोशल लेवल अँड ऍट नॅशनल लेवल. ओके, थँक्यू.